देवाच्या वचनावरती विश्वास ठेवून जगणं किती महत्वाचं आहे हे देवाच्या वचनामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। मत्तय शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की जो कोणी देवाच्या वचनावर विश्वास ठेवून चालणार आहे तो मजबूत राहणार आहे। तो मजबूत बांधलेल्या इमारतीसारखा त्याचा पाया असणार आहे। आमचा पाया जर मजबूत असेल तर आमचं जीवन मजबूत राहणार आहे। बऱ्याचशा बिल्डिंग्स आम्ही पाहतो किंवा इमारती आम्ही पाहतो त्या वर्षानुवर्ष उभ्या आहेत, त्याचं कारणच हे आहे की त्यांचा पाया मजबूत आहे। जर आमचं जीवन मजबूत व्हावं असं आम्हाला वाटत असेल तर देवाच्या वचनावरती आमचा पाया अवलंबून असणं गरजेचं आहे, म्हणजे आम्ही भक्कम उभे राहणार आहोत। मग किती संकट आले तरी आम्ही ढळणार नाहीत, आम्ही मजबूततेने उभे राहणार आहोत। देवबाप करो वचनावरती आमचा पाया आम्ही उभा करो, जेणेकरून आमचं जीवन मजबूत होणार आहे।